Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। भोसले हा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता। सुरेश धस पण निघाले आकाच। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपवून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण। बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरामध्ये गेल्याचा व्हिडिओ जरांगे यांनी दाखवला। तो व्हिडिओ माझाच, प्रसाद म्हणून दारू प्यालो, बोराडेचा अजबच दावा। जालन्यातील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर। पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेत ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर। सत्तेसाठी 2019ला हिंदुत्व सोडलेल्यांनी छत्रपतींची तुलना करणं अयोग्य। टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाच्या बाहेर आरोप करून जातात। नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। एकनाथ शिंदेंच्या कामाला मी स्थगिती देत नाही, कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहामध्ये दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक। सत्ताधाऱ्यांचं अनिल परबांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करण्याइतकी परबांची लायकी आहे का? दरेकर आक्रमक। मी कोणाचाही अपमान न केल्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही। अनिल परब विधानावर ठाम, तर सभागृहातील एका सदस्याने कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं, त्याची आधी माफी घ्या, परबांची मागणी। विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी नजबंदी केली पाहिजे। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे, उदयनराजेंची मागणी। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला घेऊन पोलीस गुन्हाड गावात। आरोपीचा मोबाईल हस्तगत करण्याचे प्रयत्न, अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता। अजय अशर शिंदेच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस। अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती। अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। मित्राच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचलबांगडी। प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी, तर वळसे पाटील, राणा जगजित सिंह आणि राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी। 9 महिन्यात महाराष्ट्रामध्ये गेलेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। देशातील प्रसिद्ध पार्लेजी कंपनी इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर। कंपनीवर कर चोरीचा आरोप। मुंबईमध्ये पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे। Cancer Healer Center, a new beginning.